नमस्कार मंडळी. बघा माझ्या भावा बहिणीला नमस्कार. तर आई म्हणली मी लावते आज तुळशीला दिवा बाई, तू एखादं गाणं म्हण. असं कोण म्हणलं? माझी आई म्हणली. मी म्हणलं लाव तुळशीला दिवा. आईला नाराज करून जमतं का? आज एकादश आहे. आता मी तर दररोज पूजा करीत असते, पण आई आता माझ्याजवळ आहे. आज एकादश आहे. आई म्हणली मी लावते दिवा, तर लाव म्हणलं. आई दिवा लावायला बसली. तर बघू आपण आई कशी दिवा लावते, काय करते नेमकं. ह्याव का तुम्ही माझा इकडं रे राडा, आता घर म्हणलं की राडा आलाच आहे का नाही. ह्याव का दिसलं का आई बसले इथं. म्हणली मला लावायचा दिवा आज हे म्हणली. लाव म्हणलं दिवा तू. बघा नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आपली संध्याकाळची पूजा झालेली आहे. तर बघा ही आपली तुळस. आता एकादशीचं आईला बी लय ना आधी. आई बी माझी माळकरी आहे बघा. बघितली का माळकरी? लहानपणापासून आई माझी माळकरी. दिसल्या का माळा किती आहेत गळ्यात? पहिल्यापासून असल्या पांडुरंगाच्या माळा असतात आईच्या बी गळ्यात. तर मी गाणं म्हणते तुळशीचं. आवडते का बाय तुला? ठेव ताट खाली, दिवा लावला असला तर ठेव. आता अवघडल. आईला वाटलं फोटोच काढायला लागले मी. मग एक गाणं म्हणते मी तुळशीचं बरं का. बाईला आवडते का तुळशीचं गाणं? होय का बाय? आवडतं. तुला येतं का म्हणा? तुम्ही म्हण. हां तोच म्हण. मी म्हणू होय. आईला कटाळे बाया, बहिणीची सेवा करावं लागते किंवा आईला. त्याच्यामुळे आईला बोलायला सुद्धा आई ना गेले माझ्या आईला. इतकं शांत बोलायला लागली. लाईट लावली का त्या घरात? लावली वाटते की. आता दिवस मावळत आलाय ना, त्याच्यामुळे ती म्हणलं लाईट लावली का कशी बघावी. तर दिवस मावळ आहे, दिवा लावलाय तुळशीला. आज एकादशी आहे. तुळशीचंच म्हणू का पांडुरंगाचं? तुळशीचंच म्हणू का दोन्ही बी म्हणू? एक दोन्ही म्हणू का? बघा आई तर म्हणते दोन्ही बी म्हणते दोन्ही बी. ऐका. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. आलं काय को भावा बहिणीनो? तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. आव तुळशीला तुळशीचा सर्विते वटन, पाप जाईल चारी वाटा. आव तुळशीचा सर्विते वटन, पाप जाईल चारी वाटा. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. या तुळशीचं खोड लागलं हरिनामाचं वेड. भावा बहिणीनो ऐका नीट. याव तुळशीचं खोड हरिनामाचं लागलं वेड. म्हणू लाग की बाई, शेवटचं कडवं तर येत असेल की. याव तुळशीचं खोड हरिनामाचं लागलं वेड. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. तुळस ह्याव तुळशीचा खोड हरिनामाचं लागलं वेड. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. होत्या तुळशीच्या माळा, साधू संत घाली ती गळा. ह्याव तुळशीच्या माळा, साधू संत घाली ती गळा. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. तुळशीला घाली ते पाणी, आनंद होतो माझ्या मनी. आवया तुळशीला घाली ते पाणी, आनंद होतो माझ्या मनी. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. आव तुळस लावी ते अंगणी, तुम्ही ऐका साऱ्या जणी. ह्याव तुळशीच्या मंजुळा, पांडुरंग घाली ती गळा. ह्याव तुळशीच्या मंजुळा, पांडुरंग
घालिते गळा तुळस लाविते अंगणी तुम्ही ऐका साऱ्या जणी तुळस लाविते अंगणी तुम्ही ऐका साऱ्या जणी हिरवं तुळशीचं पान शेवटच्या टायमाला येतंय काम आव ह्या तुळशीचं महत्व किती आहे भावा बहिणीन होय बाय हा हाय का नाही हिरवं तुळशीचं पान शेवटच्या टायमाला येतंय काम तुळस लाविते अंगणी तुम्ही ऐका साऱ्या जणी तुळस लाविते अंगणी तुम्ही ऐका साऱ्या जणी बघा आई म्हणली पांडुरंगाचा एक अभंग म्हणली का नाही बाय हा म्हणा एक एखादंच आहे म्हणून मग आज म्हणाला बायला येत नाही अभंग का नाही हा बायला येते ते आराधीची गाणी देवीची गाणी म्हणते मी बरं का पांडुरंगाचा अभंग म्हणते ऐका चुकलं तरी माफ करावं अभंग चुकला तरी भक्त कुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्त कुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी तो भक्त कुंडलिका भक्त पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा झाले पाप सारे नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला बेटाया श्रीहरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानापत्राला देवान मंदिरात जागा दिली संत तुकोबा शेजारी आहे नामदेव पायरी संत तुकोबा शेजारी आहे नामदेव पायरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई त्यांच्या भंग ऐकूनी मन आनंदित होई हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी भावा बहिणीनू अंधारले पडलाय बारकान म्या गडबडीत अभंग म्हणलाय काय चुकलं तर गाण्यातलं अभंगातलं माफ करावं चला धन्यवाद भावा बहिणीनू काही चुकलं तर माफ करा अंधारले पडलेलं आहे आता